पीड़ित महिला कौशल्या वामन भिसीकर बताई जा रही है, जो पिछले करीब 20 वर्षों से मेयो अस्पताल के एंट्री गेट के पास फुटपाथ पर छोटे बच्चों के कपड़े बेचकर अपना जीवन यापन कर रही थी। मंगलवार सुबह पास में ही चाय की टपरी चलाने वाला आरोपी मनोज छोटेलाल समुद्रे वहां पहुंचा और महिला को दुकान न लगाने की धमकी देने लगा। बताया जा रहा है कि बात जल्द ही विवाद में बदल गई और आरोपी ने गाली गलौज करते हुए सब्जी काटने वाले चाकू से महिला पर हमला कर दिया। हमले में महिला घायल हो गई, जिसके बाद आरोपी मौके से फरार हो गया। घटना के बाद स्थानीय लोगों की मदद से घायल महिला को तुरंत मेयो अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनका इलाज जारी है। पुलिस ने पीड़िता की शिकायत के आधार पर आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर बाद में उसे गिरफ्तार कर लिया। माझे नाव राजेश दत्तात्रय महादेवर, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे तहसील येथे नेमणुकीत असून काल दिनांक 28/4/2026 रोजी आम्ही दिवसपाडी अधिकारी म्हणून कर्तव्यावर हजर असताना तक्रारदारांना कौशल्या वामन भिसीकर या पोलीस स्टेशनला हजर येऊन त्यांनी आम्हाला तोंडी तक्रार दिली की त्यांचे मेयो हॉस्पिटलचे एंट्री गेट समोर बाजूला लहान मुलांचे कापडाची विक्री दुकान आहे, त्या तिथे दुकानामध्ये हजर असताना सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान त्यांच्या ओळखीचा आरोपी नामे मनोज छोटेलाल समुद्रे हा त्यांच्या जवळ आला आणि त्याने म्हटले की इथे दुकान लावायची नाही। या कारणावरून वाद होऊन आरोपिताने तक्रारदार महिलेस शिवीगाळ करून धमकी दिली आणि या वादामध्येच त्यांनी त्याच्याकडे असलेल्या भाजी कापाच्या चाकूने तक्रारदारास ढोंगणावर मारून जखमी केलेले आहे। सदर तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आम्ही घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला, आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले। तपास पथकाने यातील आरोपी मनोज समुद्रे यास डिटेन करून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याला हजर केलेले आहे। पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून नेहमी भांडण करण्याच्या सवयीचा आहे।